खर्च कमी झाला आणि उत्पन्न रासायनिकचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे. आणि आपल्या प्रोडक्टमध्ये खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे. 600 एकर आहे. 600 एकर शेती तुमची स्वतःच्या नावावर आहे. त्याच्यामध्ये द्राक्ष किती एकर आहे? 50 ते 55 एकर द्राक्ष आहे. आणि ॲव्हरेज द्राक्षाचं केमिकल तुमचं किती एकरी किती उत्पन्न व्हायचं? ॲव्हरेज निघायचं 10 टन निघायचं. 10 टन. आणि रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर ॲव्हरेज किती पैसे मिळायचे त्याचे 10 टनाचे? 15 लाखापर्यंत. 15 लाख मिळायचे. जेव्हा तुम्ही इंडिया ग्रो वापरलं तर ॲव्हरेज 5 लाखाचा खर्च येईल. 15 मध्ये 5 लाख रुपये. जेव्हा तुम्ही इंडिया ग्रो वापरायला सुरुवात केली तर किती खर्च आणि किती उत्पन्न मिळतं? कमी झाला म्हणजे 50% कमी झाला. म्हणजे 5 लाखाच्या जागेवर 2.5 लाख खर्चामध्ये तुमचं 1 एकराचं काम होतं. आपण एक अकाउंट रिझल्ट घेतला बाकीच्या नाही घेतला. पहिलं स्टार्टला आपण म्हणजे आता 6 महिन्यापूर्वीच आपण हे केलं. एक अकाउंट घेतला. त्याच्यामध्ये काय फरक आणि किती उत्पन्न वाढलं? उत्पन्न किती वाढलं? उत्पन्न जिथं 10 टन येते 15 टन येईल. 10च्या जागेवर 15 म्हणजे 50% तुमची हे वाढलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी वजन आहे ना, वजन भरपूर भेटलं. वजन जास्त भेटलं. दरामध्ये काय फरक संख्या 23 म्हणजे संख्या 23 होती, ह्या महिन्याची संख्या 23 आहे. तर वजन जे आहे ना महिन्याचं जास्त बसलं. पूर्वी वजन किती निघायचं? कमी बसायचं. 1.5 किलो गोड बसायचं. जास्तीत जास्त 5 टन 1.5 किलो. आता 1 किलो. आता किती भेटतो? 2.5 किलो पर्यंत, आता 2.5 किलो पर्यंत बसलं. 2.5 किलो एका घडाचं वजन मिळालं. आणि दरामध्ये काय फरक पडला? फॉर एक्झाम्पल केमिकलला पूर्वीचा अनुभव तुमचा आणि आता सध्याचा अनुभव. आता कसं आहे केमिकलचं आपण ऑर्गॅनिक अजून हे नाही त्यामुळे केमिकल ऑर्गॅनिक काही बघितलं एकत्रच गेले. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण फळामध्ये फरक आहे. एक सारखं फळ असेल चवीमध्ये फरक पडतो. सर थँक्यू. आता इथून पुढे प्लॅनिंग काय? 50 एकर मध्ये जे द्राक्षला डिपिंगचा खर्च एक्स्ट्रा होत होता ना, हे डिपिंगला एका एकरात टेस्ट करून घेतली. ओके. जसं डिपिंगचं जे आपण रासायनिक ही वापरतो त्यामध्ये मी ही वापरून बघितलं. रासायनिकमध्ये डिपिंगला हे वापरतो. हा. गुड गुड गुड. मला फरक जाणवला. फरक आहे. सर आता प्लॅनिंग काय आहे? 50 एकर मध्ये किती एकर इंडिया ग्रो वापरणार आहोत? नाही आता सगळंच वापरणार. सर मी गेल्या महिन्यात 3 लाखाचं घेऊन गेलो. एका महिन्यात 3 लाखाला येईल. हा. जोपर्यंत विश्वास बसत नाहीये, जोपर्यंत वापरत नाहीये, कारण द्राक्ष खराब करायचे नाहीये, त्याचे द्राक्ष तुमचं जीवित आपल्या अडवले. आता गॅरंटी आली ना, त्यांच्या 50 एकर नाही भागात ते 500 एकर ते कव्हर करतील. अहो शेवग्याला पावसामध्ये शेवग्याला सेटिंग होत नव्हती. बरोबर. आपण हे प्रोटेक्टवर सेटिंग म्हणजे 100% सेटिंग केली. पावसात जबरदस्त. आणि काकडी तर गोठेदारांनी सांगितलं 3 काकडी माझ्या प्लॉटच होती. अच्छा. इथं जोरदार आहे. काकडी आणि काकडी दोन्हीचं उत्पन्न चांगलं. दोन्हीचं पण चांगलं. खूप छान. मृत्यू बडा फक्त इंडिया गो. जय इंडिया गो. इंडिया.